हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 5th लेसन कोऑर्डिनेट जॉमेट्रीमधील प्रॅक्टिस सेट 5.1मधील क्वेश्चन नंबर 8 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन काय दिला आहे. शो दॅट द पॉईंट्स A, B अँड C आर व्हर्टायसेस ऑफ अन इक्विलॅटरल ट्रँगल. आपल्याला 3 पॉईंट्स दिलेले आहेत. पॉईंट A, B अँड C आणि हे पॉईंट्स इक्विलॅटरल ट्रँगलचे व्हर्टायसेस आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर इक्विलॅटरल ट्रँगल म्हणजे काय पहा. ट्रँगल ABC हा इक्विलॅटरल ट्रँगल आहे असं आपण कधी म्हणणार, ज्यावेळेस ट्रँगल ABCच्या ऑल द साइड्स काय असतील, इक्वल असतील, कॉन्ग्रुएंट असतील, त्यावेळेस आपण काय म्हणणार, हा ट्रँगल इक्विलॅटरल ट्रँगल आहे. म्हणजेच साईड AB इज इक्वल्स टू साईड BC इज इक्वल्स टू साईड AC असेल तर हा ट्रँगल काय असणार आहे, इक्विलॅटरल ट्रँगल असणार आहे. मग आता आपण काय करू, प्रथम डिस्टन्स AB काढून घेऊ, त्यानंतर डिस्टन्स BC काढून घेऊ, त्यानंतर डिस्टन्स AC काढून घेऊ. जर आपल्याला डिस्टन्स AB, डिस्टन्स BC आणि डिस्टन्स AC इक्वल मिळाले तर आपण काय म्हणणार, हा ट्रँगल इक्विलॅटरल ट्रँगल आहे. आणि ABC हे पॉईंट्स काय आहेत, व्हर्टायसेस ऑफ इक्विलॅटरल ट्रँगल आहेत. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण पॉईंट्स लिहून घेऊ. द गिवन पॉईंट्स आर एचे व्हर्टायसेस काय आहेत, 1, 2. बीचे व्हर्टायसेस काय आहेत, 1, 6. सीचे व्हर्टायसेस काय आहेत पहा, 1 + 2√3. एक्स कोऑर्डिनेट काय आहे, 1 + 2√3, वाय कोऑर्डिनेट काय आहे, 4. आता प्रथम आपण डिस्टन्स फॉर्म्युला लिहून घेऊ. द डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स इज इक्वल्स टू, फॉर्म्युला काय आपला, डिस्टन्स फॉर्म्युला √x2 - x1 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू √. आता प्रथम आपण डिस्टन्स AB काढून घेऊ. एचे कोऑर्डिनेट्स x1 y1 कन्सिडर करू आणि बीचे कोऑर्डिनेट x2 y2 कन्सिडर करू. ते लिहून घेऊ आपण. AB इज इक्वल्स टू √. आता x2 किती आहे, 1 मायनस x1 किती आहे, 1, 1 - 1 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस y2 किती आहे, 6 मायनस y1 किती आहे, 2, 6 - 2 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू √. 1 - 1 0 प्लस 6 - 2 4, 4चा स्क्वेअर इज इक्वल्स टू, आता हे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर काय होईल, कॅन्सल होईल. म्हणजेच काय मिळेल आपल्याला, 4 युनिट्स. म्हणजेच आपल्याला डिस्टन्स AB किती मिळालं, 4 युनिट्स. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. आता आपण डिस्टन्स BC काढून घेऊ. बीचे कोऑर्डिनेट्स x1 y1 कन्सिडर करू, सीचे कोऑर्डिनेट्स x2 y2 कन्सिडर करू. BC इज इक्वल्स टू √x2 - x1. आता बीचे कोऑर्डिनेट्स आपण x1 y1 कन्सिडर करू, सीचे कोऑर्डिनेट्स x2 y2 कन्सिडर करू. आता x2 किती आहे पहा, येते 1 + 2√3, हा काय एक्स कोऑर्डिनेट आहे. 1 + 2√3 x2 झालं, मायनस x1. x1 किती आहे, 1 - 1 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस y2 - y1. आता y2 किती आहे, 4, 4 मायनस y1 किती आहे, 6, 4 - 6 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू √. आता इथे 1 - 1 काय होईल, 0. म्हणजेच काय राहील इथे, 2√3 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस 4 - 6 किती येईल, -2, -2चा स्क्वेअर. 6 - 4 2 येईल आणि ग्रेटर नंबरचं साईन मायनस येईल, म्हणजेच -2चा स्क्वेअर इज इक्वल्स टू √.
2चा स्क्वेअर किती येईल 4 आणि √3चा स्क्वेअर किती येईल 3 म्हणजे 4 3 जा 12 येईल इथे. काय करायचं 2चा स्क्वेअर 4 आणि √3चा स्क्वेअर किती येईल 3 येईल. 4 3 जा 12 प्लस -2चा स्क्वेअर किती येईल 4 अंडर रूट 12 + 4 किती येईल 16 आणि 16चं स्क्वेअर रूट काय येईल 4 युनिट्स. म्हणजेच डिस्टन्स BC किती मिळालं आपल्याला 4 युनिट्स. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. आता आपण डिस्टन्स AC काढून घेऊ. Aचे कोऑर्डिनेट्स x1 y1 कन्सिडर करू आणि Cचे कोऑर्डिनेट्स x2 y2 कन्सिडर करू. AC = अंडर रूट x2 - x1. आता x2 किती आहे पहा 1 + 2√3 1 + 2√3 मायनस x1 किती आहे 1 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस y2 - y1 y2 किती आहे 4 मायनस y1 किती आहे 2 4 - 2 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर = अंडर रूट 1 - 1 काय होईल 0 येईल म्हणजेच किती येईल इथं 2√3 चा स्क्वेअर प्लस 4 - 2 किती येईल 2चा स्क्वेअर इथे काय होईल 1 - 1 0 येईल आणि 2√3 चा स्क्वेअर येईल = अंडर रूट 2चा स्क्वेअर किती येईल 4 आणि √3चा स्क्वेअर किती येईल 3 म्हणजेच 4 3 जा 12 येईल इथे 12 प्लस 2चा स्क्वेअर किती येईल 4 = अंडर रूट 12 + 4 किती येईल 16 16चं स्क्वेअर रूट काय येईल 4 युनिट्स. म्हणजेच आपल्याला डिस्टन्स AC किती मिळालं 4 युनिट्स मिळालं. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 3. आता फ्रॉम इक्वेशन 1 2 and 3 काय मिळालं आपल्याला ABचं डिस्टन्स किती मिळालं 4 युनिट्स BCचं डिस्टन्स किती मिळालं 4 युनिट्स आणि ACचं डिस्टन्स किती मिळालं 4 युनिट्स. म्हणजेच आपल्याला तिन्ही साईड्स काय मिळाल्या इक्वल मिळाल्या. तिन्ही साईड्स काय आहेत कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजेच हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. लिहू आपण वी नो दॅट इफ ऑल द साइड्स of a triangle are congruent then it is a equilateral triangle. Therefore from equation 1 2 and 3 AB = BC = AC या तिन्ही साइड्स काय मिळाल्या आपल्याला इक्वल. देअरफॉर ट्रायंगल ABC इज एन इक्विलॅटरल ट्रायंगल and therefore points A, B and C are the vertices of an equilateral triangle. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.